आधीच्या तुलनेमध्ये जी काही प्रगती झालेली आहे त्याचा अहवाल त्यांनी सादर केला, त्याच्यावर थोडी चर्चा झाली आणि त्यामुळे जो वेळ लागला त्याबद्दल सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो. आता 3-4 मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर मला मांडायचे होते. पहिला मुद्दा हा आहे की आपलं मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे आपल्याकडे मोठ्या संख्येने आता डॉक्टर्स इथे उपलब्ध झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात त्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. आता जवळजवळ 150चा कॉन्ट्रॅक्च्युअल नर्सिंग स्टाफ सुद्धा पुढच्या 15 दिवसांमध्ये घेतला जाणार आहे आणि थोडक्यात रुग्णसेवा जी आहे त्याच्यामध्ये बदल निश्चितपणे सकारात्मक झालेला आहे. आपल्याकडनं जे पेशंट सोलापूरला रेफर व्हायचे त्याची संख्या देखील बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि काही महत्त्वाच्या क्लिष्ट अशा शस्त्रक्रिया या आपल्या दवाखान्यामध्ये व्हायला आता सुरुवात झालेली आहे. लॅप्रोस्कोपीच्या बाबतीमध्ये देखील गेल्या महिन्याभरामध्ये स्कोप आल्यामुळे ज्या गायनेक रिलेटेड सर्जरीज असतात त्याची देखील आपल्याकडे सुरुवात झाली आहे. ज्या सर्जरी साधारण बाहेर 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त पैसे लागतात अशा सर्जरीज आता आपल्या या दवाखान्यामध्ये मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत व्हायला सुरुवात झालेली आहे. नवीन काही स्कोप्स घेणं ती देखील प्रक्रिया होती आणि सांगण्याचा हेतू हा आहे की आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे जायला हवं की इथे आता सुविधांमध्ये फरक पडलेला आहे. डॉक्टर्स आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत. अडचणी काही असणारच आहे, सगळे एकदम ऑलवेल आहे मी म्हणत नाही, परंतु सुधारणा झालेली आहे आणि आपण सर्वांनी मिळून ज्या सुविधा इथे उपलब्ध आहेत त्याची माहिती लोकांपर्यंत देणं ही गरजेची बाब आहे. त्याचबरोबरीने इथे जो स्टाफ आहे त्यांचं मनोबल वाढवण्याची देखील जबाबदारी जी ती आपल्यावरती आहे. बरेच जण बाहेरच्या राज्यातनं वगैरे आलेले आहेत आणि इथे त्यांना योग्य ते सहकार्य मिळायला हवं अशी त्यांची अपेक्षा असते. मी खरं तर आढावा घेण्याचं एक कारण तेही होतं. गेल्या काही महिन्यांपूर्वी आढावा घेतला तेव्हा लक्षात आलं होतं की इथे काही गैरप्रकार घडतात आणि मदतीला कोणी नसतं. त्यामुळे पोलीस चौकी इथे सुरू करण्याच्या बाबतीतला एक निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी झाली आणि त्याचा नक्कीच उपयोग झालेला आहे. आपण ही वेगळी माहिती घेऊ शकता. तर ही मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून होत असलेली जी काही प्रगती आहे, जी काही सुधारणा आहे त्याचा एकतर आम्ही आढावा घेतला. अजून काय काय करणं गरजेचं आहे याबद्दलची महत्त्वाची चर्चा झाली आणि आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे की गेल्या वर्षी आपल्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीचा विषय जो आहे तो पुढे आला होता आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या ह्याच्या MGPच्या इथे ना पुढे लोकेशन जे आहे हो बरोबर आपल्या सर्वांना कल्पना आहे. तिथे भूमिपूजन झालं होतं. निधीचा थोडा इश्यू होता त्यामुळे प्रत्यक्षात काम होणं काही शक्य नव्हतं. तर आपण आता EDB मित्र संस्थेच्या माध्यमातून EDB एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून काही कर्ज आपण मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलं होतं. ते जे पैसे आहेत त्यातले 300-350 कोटी रुपये कर्ज जे आहे ते आपण आपल्या धाराशिवच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलसाठी वापरण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आपण म्हणजे आपल्या महायुती सरकारने. त्यामुळे आपल्या धाराशिवचं सिव्हिल हॉस्पिटलचं काम, नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं काम जे जरा थांबलं होतं, स्थगित होतं, ते आता लवकरच सुरू होणार आहे आणि अद्ययावत नवीन सिव्हिल हॉस्पिटल जे आहे ते आपल्या धाराशिव शहराला, जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे. त्याची प्रक्रिया आता जरा गतिमान होईल, काम प्रत्यक्षात सुरू होण्याची, हे देखील आपल्याला कळवायचं होतं. आणि नवीन सिव्हिल हॉस्पिटल तिकडे होते म्हटल्यानंतर आपली इथे जी 20 एकर जागा आहे त्याचा देखील योग्य वापर होणं, नियोजन होणं, त्या अनुषंगाने देखील आज चर्चा झालेली आहे. आणि इथे आपल्याला आता जे मेडिकल हब आपण करायचं प्रपोज केलं आहे, आपली जागा तिकडे गव्हर्नमेंट ITIच्या तिथली जागा आणि इरिगेशन डिपार्टमेंटची तर जागा आहेच, परंतु त्याच्या बरोबरीने ही एक अधिकची 20 एकर जागा आपल्याला कशी उपलब्ध होऊ शकेल. इथ्यातलं नर्सिंग कॉलेज आहे, GNM आहे काय, BSc GNM, इथे रेग्युलर BSc नर्सिंग आपल्याला कसं सुरू करता येईल, आपल्याला फिजिओथेरपी कॉलेज कसं सुरू करता येईल, डेंटलचाही आपला विचार आहे आणि फार्मसीचाही विचार आहे. तर हे 3-4 विषय आपल्याला कसे पुढच्या काळामध्ये घेता येऊ शकतील या अनुषंगाने देखील विचार विनिमय चालू आहे. आणि
आपलं वैद्यकीय शैक्षणिक संकुल करण्याच्या अनुषंगाने हा सर्व विषय जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. तर आज सांगण्यासारखे हे 3 मुद्दे. पहिला मुद्दा काय आहे की मेडिकल कॉलेज आणि अनुषंगिक आपल्याला जो स्टाफ उपलब्ध झाला आहे, जे डॉक्टर्स उपलब्ध झाले, त्याच्यामुळे आपल्या इथल्या रुग्णसेवेमध्ये नक्कीच फरक पडलेला आहे. अजून आपल्याला अनेक गोष्टी करायच्या, परंतु आता एवढे डॉक्टर्स उपलब्ध आहेत, अशा प्रकारच्या सर्जरी आपल्याकडे होतात, हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे आजच नाही, आज लगेच काहीतरी सांगून उद्या बातमी असं मला अपेक्षित नाही. आपण डीन साहेबांनाही मी आवर्जून इथे विनंती करणार आहे की आपल्यावर थोडं इंटरॅक्ट करावं. एखादी स्पेशल सर्जरी झाली की प्रेस कॉन्फरन्स घ्यावी. ज्या डॉक्टरने सर्जरी केली त्यांचाही आपल्याला सत्कार करता येईल. मध्ये स्पाईनची सर्जरी झाली, स्पाईनची महत्वाची सर्जरी झाली. काही आपल्या चेहऱ्याशी रिलेटेड मध्ये जो एक्सपोर्ट झाला होता तुम्हाला आठवत असेल, वाशीच्या तिथे एका मुलीला भाजलं होतं. ती बऱ्यापैकी सर्जरी सगळंच इथे केलं गेलं. रात्री किती वाजता सुरू केलं ऑपरेशन? 11:30 वाजता. 11:30. किती वेळ चाललं? 4:30. रात्री 11:30ला सुरू केलं ऑपरेशन. पहाटे 4-4:30 पर्यंत चाललं. डॉक्टर आहेत हैदराबादचे होते, हैदराबादचे डॉक्टर होते. आता असे जे विषय आहेत ते देखील आपण आवर्जून अशा केसेस जे आहेत त्या आवर्जून सांगायला हव्यात, लोकांपर्यंत जायला हवं. कुठे काही अडचणी असतील तर ऑफकोर्स त्याही आपण मांडा. त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण जबाबदारी स्वीकारूच, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. तर पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा जो आहे तो आपलं नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं काम जे आहे, जे थोडंसं स्थगित झालं होतं, त्याला आता चांगली चालना मिळणार आहे. 300 किती आहे रक्कम एक्झॅक्ट काढा, ते एक्झॅक्ट रक्कम आपल्याला 350 कोटी नाही, नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं ते एक्झॅक्ट काढा, आपल्याला एक्झॅक्ट फिगर देतील. 329 कोटी. फुल 500 बेडेड आहे. एकच मिनिट मी संपवतो. तर दुसरा मुद्दा जो आहे तो या विषयाच्या बाबतीमध्ये, आणि तिसरा जो आहे तो म्हणजे आपल्याला जे संकुल करायचंय. अनायसा इथे GNMचं कॉलेज आहे नर्सिंगचं, इथे BSc नर्सिंग कसं करता येईल याच्यावरती आपण तातडीने आता लक्ष देऊ. आणि त्याच्याच बरोबरीने मी म्हटलं तसं फिजिओथेरपी, डेंटलचं जमू शकतं का, आणि त्याचबरोबरीने फार्मसीचं, अशा याच्यावरती आपला आता पुढचे टप्पे होतील. हे सगळं जे संकुल आहे ते आपलं मेडिकल कॉलेजच्या अंडर करता येऊ शकतं का तेही बघू आपण, नाहीतर मग ते वेगवेगळे इन्स्टिट्यूट होतील, पण संकुल म्हणून एक राहील. असे 3 मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर मांडायचे होते. आपले काही प्रश्न असतील तर आपण कृपया विचारा. प्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला सॉफ्ट कॉपी दिली चालेल ना? हे प्रेझेंटेशन आहे जनरल, ते आपल्याला सॉफ्ट कॉपी देतो. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या जागेचा प्रश्न आहे सध्या स्टेटस काय आहे, आणि इथं सिव्हिलचं जे आपण बोललात आता सुविधांना पण माहिती असते. बरेच बांधकाम चालू आहे, नेमकं कशाचं आहे की नेमकं आता सध्या इथं पण चालू आहे काय बांधकाम? शेजारी जे आहे ते आपलं त्याचं काही लक्षात येईना की नेमकं काय होणार आहे तिथं. ते क्रिटिकल केअर युनिट आहे. आपण काय करूया, इथे आता जे काय ते वेगळी नोट तयार करून आपल्याला देतील की आता नवीन कन्स्ट्रक्शन कुठले चालले. फायनली आपल्या वैद्यकीय महाविद्यालय जागेचं स्टेटस सांग. महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये आपल्याला जी जागा हँडओव्हर केलेली आहे तिथे उपलब्ध आहे. आपला प्रयत्न काय चाललाय की ITIची जागा जी आहे ती टोटली शिफ्ट करायची. जी टेक्निकल शाळा आहे ती शिफ्ट करण्याच्या बाबतीतला आपल्या म्हणजे माझ्या मनामध्ये विचार आहे की ती कधी शिफ्ट व्हायला. आता ह्याच्यातलं लागणारं फंड्स वगैरे किती पैसे लागणार आहेत, आता आपल्या लोकांनी काढलं 40 कोटी लागतील म्हणून नवीन बांधकामाला. त्याचं प्रोव्हिजनिंग कसं करायचं, या सर्व गोष्टींच्या बाबतीत परत एकदा आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी एकदा आढावा घेतला आणि आढावामध्ये आता जे ITIची जागा आहे जिथे ऑलरेडी एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे ते तसं राहू द्या असं त्या चर्चेमध्ये एक ओघ आला. परंतु तसं केलं तर काय होईल, आपली बिल्डिंग जी आहे मेडिकल कॉलेजची, हे संकुल जे आहे तिथे मध्येच एक काहीतरी आल्यासारखं होऊन जाईल. ते थोडी बाधा आहे, तो विषय जो सॉल्व्ह होऊन जाईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण दोन्ही जागा ताब्यात आल्यात का मेडिकल कॉलेजच्या? आले ना. दोन्ही जागा म्हणजे कुठल्या? इरिगेशन आणि इरिगेशनची एक जागा मिळाली आहे आणि ITIचे 2 तुकडे मिळाले. एक तुकडा जिथे बांधकाम आहे ऑलरेडी तो ऑब्व्हियसली अजून मिळालेलं नाहीये. त्याबद्दल त्यांचं उद्या कुठे जाणार? ITIच्या बाबतीमध्ये आपल्या विचार काय ते मी आपल्याला सांगतो.
आपला विचार असा आहे की येणाऱ्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जायचं काय ते चालू नाही, होतं. त्याची पॉलिटेक्निक इच्छा मध्ये नाही. जागा आहे एवढी एक मोठी मिनिट. शिल्लक. त्यांची इच्छा नाहीये कारण दोन वेगवेगळे खाती आहेत, विभाग आहेत. हो. त्यामुळे त्या विषयात मी नाही बोलणार. अच्छा. माझी म्हणजे मला निर्णय घ्यायचं जर काय म्हणतात कपॅसिटी असती तर मी तो निर्णय घेतला असता, कारण तो संयुक्तिक होता. परंतु विभागवार त्यांचं म्हणणं वेगळं आहे. त्यामुळे जी टेक्निकल स्कूल आहे देशपांडे हा, टेक्निकल स्कूलच्या तिथे आपल्याला CSRच्या मदतीने आणि काही मोठं एखादं आता मित्रसंस्थेच्या माध्यमातून ITIs मध्ये मोठ्या कंपन्यांना इन्व्हॉल्व्ह करण्याची एक आपण पॉलिसी आणतोय. म्हणजे उद्या CSR. 1 किंवा 2, 4, 5 कंपन्या आपण एकत्रित करून आपलं जे धाराशिवचं ITI आहे ते एकदम फ्रेश बांधायचं. फ्रेश कुठे बांधायचं पण टेक्निकल टेक्निकल स्कूल. स्कूल. म्हणजे ही सगळी जागा आपल्याला आपल्या मेडिकल कॉम्प्लेक्सला मिळू शकेल. तर त्या अनुषंगाने पण आता काम आम्ही सुरू केलं. दादा एक मिनिट. तर तो हा जो मुद्दा आहे त्याची पॉलिसी कदाचित अजून एक 10-15 दिवसात बाहेर येईल. मग काही मोठ्या बिझनेस हाऊसेसशी बोलून जर ते तयार होत असतील, हे एक्झाम्पल मला वाटतं टाटाजने आणि अजून कोणीतरी 1-2 कंपन्यांनी पुण्यामध्ये केले. टाटा इंजिनिअरिंग किंवा त्यांनी केले, भारत फोर्जवाले त्यांनी केले. त्यांनी ITI बरोबर टायअप करून एकदम अद्यावत स्टेट ऑफ द आर्ट ITI केले. त्याच्यामध्ये मुलांना ट्रेनिंग असं देतात की मुलगा पास आउट झाला की लगेच त्याला नोकरी. म्हणजे त्या कंपनीला जे अपेक्षित आहे एक्झॅक्ट ते ट्रेनिंग देणार. तो पास आउट झाला की लगेच मग त्याला नोकरी मिळते. आता देशपांडे जे ITI आहे त्या ITI नाही, टेक्निकल स्कूल. टेक्निकल स्कूल. तर तिथं 8वी 9वी 10वीच्या मुली जातात. हो. ते जर तिकडे तेरणा कॉलेजच्या त्या परिसरात जातील तर जाणे असुरक्षित आहे. कारण कुठे केलं? ते जुन्या ठिकाणी आहे तिथं ठीक आहे, पण जर दुसरीकडे त्यांना शिफ्ट त्याने शिफ्ट कशाला करायचं? त्याने शिफ्ट नाही करायचं आपल्याला. हे दोन्ही एकाच विभागाच्या अंतर्गत असल्यामुळे दोन्ही एकत्रित करून छान व्यवस्थित करू ना. एकदम तुम्ही जर आता बघितलं तर ते काही फार सुव्यवस्थित नाही, सुस्थितीत नाहीये. आपण एकदम चांगल्याने नवीन करू ना. पण मला थोडा वेळ द्या. तो विषय जो आहे तो मला नीट मार्गी लावतोय. आपण प्रश्न विचारला म्हणून मी सांगतोय की आपण त्या दृष्टीने काम काय करतोय. महत्वाचं काय आहे की महाविद्यालय चालू होऊन आता पहिली बॅच बाहेर पडलेली आहे. अजून नाही, अजून वेळ आहे. अजून वेळ आहे. परंतु सर ते जे आता सध्या त्यांना जे काही प्रॅक्टिकलसाठी काही मशिनरीज वगैरे आहेत आपली इथे जागा पुरत नाही आहे. म्हणजे नेमकं आता याला कालावधी किती लागेल? नाही, त्याची काय काय करता येईल? त्याची अडचण आपण होऊ देत नाही. तुम्ही काय सुविधा आहे त्यांच्यासाठी? सगळंच आहे ना. जे काही त्यांना शैक्षणिक दृष्ट्या त्यांना जे काही लागतं ते सगळं उपलब्ध आहे. उलट आता इतर कुठल्याही मेडिकल कॉलेजला नाही असं आपण एक नवीन सुरू केलंय. एम्स बरोबर आपण टायअप सुरू केलं. 1 लेक्चर झालं गेल्या महिन्यात. आता या पुढच्या आठवड्यात कधी येणाऱ्या मंगळवारी एम्सचं दुसरं लेक्चर आहे. म्हणजे एम्सचे प्रोफेसर आपल्या मुलांना शिकवणार आहे, एम्स नागपूरचे. त्यामुळे असं नाही की प्रॉब्लेम आहे. काही लोकांच्या ज्या अडचणी आहेत, मुलांच्या अडचणी ते सोडवत आपण चाललोय. आणि कुठल्याही नवीन मेडिकल कॉलेजला सुरुवातीला थोडे इश्यूज असतात, पण आपण हे मिनिमाइज करतोय. आपल्याकडे पेशंट लोड चांगला आहे, स्टाफ आता आहे बऱ्यापैकी, आणि इतर गोष्टी करतोय आपण. 2 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांच्या पस्तीसचा प्रश्न निर्माण झाला. हो हो आता तर दोन बॅच हो वाढलेल्या आहेत. हो. मग आता त्यांचं नियोजन कसं करणार आहे? त्याचं प्लॅनिंग चालू आहे. आताही काही बांधकाम दुरुस्ती चालू आहे. आणि त्याच्यानंतर सध्या गैरसोय आहे विद्यार्थ्यांना समस्या हो गैरसोय आहे. राहता येत नाही. जिथं राहतो तिथं फॅसिलिटी नाही. अशा तक्रारी नाही, काही माझं मत काय आहे की असा काही विषय असेल ना तर एकदा कधीतरी प्रिन्सिपल आपल्याला वेळ देते आणि आपण ग्राउंड मारूया. ते बरोबर आहे. कारण अशा याच्यात मी कमेंट करणं योग्य नाही. फॅक्च्युअल बघू आपण. एक बॅच पूर्ण आता सध्या अकोमोडेट होईल इतकी व्यवस्था करून नाही नाही, आपण असं आताही नाही गैरसोय. गैरसोय नाही. आपण नुसतं बोलून उपयोग नाही, त्यांना दाखवा. Practically. मशीन नाही सर्व एक मिनिट. मेडिकल कॉलेज आहे. हो. तिथून अनेकांना बाहेर जावं लागतं. बाहेर फीस सर्वसामान्य परवडत हो. ते कुठलं नवीन प्रोसेस काय झालं? कधीपर्यंत अप्रॉक्सिमेटली किती दिवस? काम पूर्ण झालं. इन्फ्रास्ट्रक्चर पण झालं. आता त्यांचे मशीन त्यांनी अप्रॉक्सिमेटली किती दिवस? त्यांच्या कोणाला तरी फोन लावून द्या मला. कृष्णाच्या कोणाला तरी राज्य सरकारने या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेतली आहे.
कृष्णा डायग्नोस्टिक्स नावाच्या कंपनीला हे काम दिलंय. सिव्हिलचं काम सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी झालंय आणि प्रत्यक्षात MRI मशीन आता मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो किती दिवसामध्ये ते लावतील ते. परंतु ती प्रक्रिया चालू आहे. डेंटलचं पण म्हणजे फक्त दात फाडत असेल तर काढून देऊ, बाकी क्रिटिंग वगैरे सगळं बाहेर करा. काय काय दात फक्त हालत असेल तर काढून दिलं जाईल, बाकी काही नाही. ते डेंटलचा विषय आहे. नाही इथे आपले मेडिकल कॉलेज डेंटलचा विषय आहे तो. डेंटल हे काय डेंटल विषय आहे. नाही. मशिनरी नाही आहेत सर. रुग्ण ज्या वेळेस उपचारासाठी येतो त्यावेळेस फक्त तुमचा दात काढला जाईल, बाकी काय काय कोणती हे नाही आहेत. असं त्यांचं तुम्ही मत. मला कशाला कन्फ्युज करताय. तुम्हाला तुमची जोक्स माहिती. रुग्ण- MRI सांगा मला. MRIच्या बाबतीतला असुविधा आहेत दादा. आम्हाला MRI असो, dental असुविधा आहेत. तुम्ही म्हणताय की स्टाफचं मनोबल वाढलं पाहिजे. यांनी कधीही आपल्या कुण्याही पत्रकारांना कधीही मी निरोप ते दिलेला माझं नाही. म्हणणं हो, आज तेच आपण ती आहे. सुरुवात करतोय ना. काय ना संवादाची सुरुवात अध्यक्ष करतोय. काय एक मिनिट असं हो. की विभाग किती आहेत, कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या जातात, त्यातनं नेमकं लोकांना इथं का यावं तुम्ही मेडिकल कॉलेज लोकांनी आपण हेच काय- माहिती नाही. एक- आणि तुम्ही म्हणता नाही, की access एक- 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 वाढवा. त्याचबरोबर विशेष अशा काही शस्त्रक्रिया केल्या पत्रकार परिषदेत माहिती द्या असं. एक मिनिट. आज आपण सर्वजण आलाय ना. विभाग तर सांगा. एक काम करा. तुम्ही एक चेकलिस्ट द्या. नाही तसं नव्हतो. तुम्हाला काय माहिती पाहिजे चेकलिस्ट द्या. ते त्याचं प्रेझेंटेशन तयार करतील आणि मग शांतपणे तुम्हाला एक्सप्लेन करतील. नाही, विभाग किती पत्रकार आहे? परिषद म्हणून नका करू. कुठल्या विभागात काय आपण आहे? एज्युकेट करण्याच्या अनुषंगाने. नाही त्यांना एज्युकेट करण्याच्या अनुषंगाने ते करतो काय आपण. एकदा विजिटच करायला सांगा ना सगळ्या म्हणून काय म्हणतात की सगळं बरोबर. 20 रुपये चिठ्ठीची त्याची फीस केली आहे. हो. काय मुद्दा आहे. हो आणि 2 वेळी जी ओपीडी होती ती गेल्या 4-5 महिन्यापासून एक वेळेस ओपीडी केलेली आहे. बरं. असं एक तक्रार येत आहे. ओपीडीचं मागतोय शासनाला हा. आपल्याकडे पीजी स्कूल नाही, हा. त्याच्यामुळे JR मागतोय आता येत्या 15 दिवसामध्ये पशुमार्केट हो, कुठलं आता ओपीडी एक आहे हा का? शासन सकाळचीच ओपीडी. नाही, असुविधा कशी होती 4 त्याच्यामुळे ते 5 उघडी आपण चालू करणार manpower नाही आपल्याकडे. ओके. त्याच्यामध्ये विषय आणि मग ते जे लोक येतात ना, त्यांना म्हणजे दुपारची ओपीडी आहे. 24 तास आपल्याकडे कॅज्युअलिटीमध्ये ओपीडी चालू आहे. हा. 24 तास नाही, मग कुठली ओपीडी म्हणतात ते हे नाही. अजून 4 ते 5 विशेष General- विभागामध्ये general. ते तीन पहिली चालू असावे दोन असं. टाइम होती पहिली ती बंद केली, आता एक टाइम केली आणि एक नाही बंद नाही, केली. आधी एक मिनिट आधी जर 2 वेळेस होती ना तर ती सुरू करण्याबद्दल आपण इन्सिस्ट करू. त्याला एक टाइम पिरियड ठरवून देऊया आपण. GR आला नाही आला GR आला नाही आला तरी आपण कोऑर्डिनेट करून देऊया. ठीक आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही. होतोय. नोंदणी शुल्क 20 रुपये केलेलं आहे. त्याचं पण काय अरे तो विषय जो आहे तो शासन स्तरावर ठरेल. कारण सिव्हिल हॉस्पिटल आपण आता नवीन सिव्हिल हॉस्पिटल का करतोय, फ्रेश पूर्ण का करतोय, कारण सिव्हिल हॉस्पिटल हे पब्लिक हेल्थच्या अंडर येतात, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंडर, आणि मेडिकल कॉलेज आहे ते वैद्यकीय शिक्षण. 2 वेगळे वर्टिकल आहेत. दादा बरेचदा पत्रकारांना डॉक्टर हो कॉलेज स्टुडंट त्यांना विचारतात ट्रीटमेंट काय करायचं. मला त्याचं नाही माहिती. माहिती घेऊन सांगतो. नाही ते पैशामुळे थांबले ते. पैसे नव्हते त्यामुळे थांबले. जमिनीचा काही प्रॉब्लेम आहे का सिव्हिल हॉस्पिटल झाली आहे ना. दादा आमचा एक प्रश्न आहे की पत्रकार म्हणून बरेचदा रुग्ण असतील किंवा नातेवाईक असतील त्यांचा फोन येतो इथे मदत करा आम्ही सिव्हिलला अडवतो. इथं आल्यानंतर काय होतं समजा लाखाल सर आता परिचित आहेत किंवा चव्हाण सर आहेत परिचित आहेत, पण बरेचदा बाकीचे काही रिस्पॉन्स देतात किंवा नाही ह्याच्यामध्ये पडायचं नाही. पण आम्हाला असं काहीतरी तुम्ही एक आपलं पीआर असतं का? असं करा की आम्हाला ती सुविधा मिळावी. आम्ही येऊन काहीतरी तुम्हाला आम्ही आम्ही काय करू, पीआरओ जे आहेत ना या ना इकडे. काय होतं नवीन डॉक्टर आहेत त्यांना पण आम्हाला बोलता येईल. काय नाही, असं नाही तसं समोर थांबा आणि तुमचं नाव आणि नंबर सांगा. हो, ते देतील नंतर तुम्हाला. पण हे पत्रकार बांधव आहे ते बॉनफाईड त्यांचे रिक्वेस्ट असतील ते बघावं. हा आमचं काम नाही, कोणत्या रुग्ण मदत मागतो थोडं ही बस काय आमचं काही काम एवढं चांगलं आहे ते पण मला व्हिडिओ काढण्यासाठी खरं बरं का रिस्पॉन्स शून्य असतो यांच्याकडून. म्हणजे नातेवाईक असो हो, हो. नाही, सर, मी किती वेळेस कॉल केला? हे सांगतो भरपूर वेळेस कॉल केला. रात्री 2 ला कॉल केला तर मदत करतात. अनुभवी नाही, आहेत. पण हे परंतु थांब एक सुरू मिनिट. झाल्यापासूनचा performance नवीन डॉक्टरांचा प्रॉब्लेम असा आहे. नवीन शिकाऊ डॉक्टरांना काय माहिती कोण कोणी. Operation असायला पाहिजे होतं, आपल्याला माहितीच आहे. एक मिनिट आपल्याला आज काय करायचंय. आज आपल्याला या एक सुरुवात आपण काय करतोय, सुरुवात ही करतोय तुमचा समन्वय थोडासा आपण वाढव, तुमचा दोघांचे समन्वय वाढवण्याच्या अनुषंगाने आजचं आपलं प्रेस आहे. त्यांनी बोलवा आम्हाला तुम्ही मनोबल वाढला आम्हाला.